शेतकरी मित्रांनो, तुमच्याही आले प्लॉटमध्ये जर अशा प्रकारे स्टंप खराब होत असेल बघा, आणि हे बेट जे आहे तर पिवळे होत असेल, इथून सुरुवातीला काय होतं की हा जो स्टंप आहे अद्रकीचा, या स्टंपमध्ये इथं बुरशी लागते, हे पानं पिवळे होतात आणि नंतर हे हळूहळू जे आहे तर खाली कंदापर्यंत जातात. कंद आपला जो तो मऊ होतो, नंतर त्याच्यामध्ये आळ्या होतात, नंतर त्याला सडवा लागतो, म्हणजे हळूहळू पूर्ण बेट जातं. पण तुम्हाला याला वेळीच योग्य नियोजन करायचं असेल तर तुम्ही बायोरूट गार्ड जे आपण बऱ्याच शेतकऱ्यांना दिलेलं आहे, हे सुरुवातीपासून वापरायचं सांगतो. जरी ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं नाही त्यांचं जर एक 10-20 ठिकाणी जर लागेल असेल स्पॉट कुठं, तर तिथं ही ड्रिचिंग करायची आणि बाकीच्या प्लॉटला सोडायचं. हे 1 ते 2 वेळेस सोडल्यानंतर याचा रिझल्ट जे आहे तर चांगल्या प्रकारे मिळेल. आता आपण ह्या प्लॉटला सोडलेलं होतं अगोदरच, म्हणून हे जे फक्त एका कोंबापुरतंच याला अटॅक आला आणि हे जागीच स्टॉप झालं. बघा याच्यामध्ये साईडने जे आहे तर याला चांगलं हे बघा किती व्हाईट जे आहे तर कोंब निघत आहे, एकदम चांगला सुदृढ कोंब हा निघत आहे याच्यामध्ये, आणि इथं पण निघत आहे, कारण हा कंद आहे तर अजून चांगला आहे. आणि याची जी लागण होती ती जागी स्टॉप झालेली आहे, जेणेकरून हे बघा दुसऱ्या कोंबला पण याला काही अटॅक झाला नाही, इथं पण झाला नाही. फक्त हा कोंब इथं सुरुवात झाली होती ते आपोआपच इथं स्टॉप झालेलं आहे. आणि इथं कुठंही बाजूला हे बघा, बाजूला कुठेही पिवळं झालेलं नाही आहे. तर असे तुम्हाला जर कुठं मोठं स्पॉट झाले असेल तुमच्या प्लॉटमध्ये, तर तुम्हाला याचं नियोजन वेळीच करणं गरजेचं आहे. धन्यवाद.